नमस्कार. निवडणूक रणसंग्राम 2019च्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नुकत्याच विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या पार पडलेल्या आहे आणि अवघे 16 ते 17 तास शिल्लक राहिलेले आहेत की ज्यावेळी आपला आमदार कोण हे निश्चित होणार आहे. आपण विधान भवन हे कोणाच्या ताब्यात देणार आहोत हे सुद्धा निश्चित होणार आहे. या सगळ्या गोष्टींची परिचर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आपण निमंत्रित केलेलं आहे अमरावती महापालिकेचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक तसेच एक ज्येष्ठ व्यासंगी असलेले राजकारणाचा ज्यांचा दांडगा अनुभव आहे असे मिलिंद चिमोटे सर. विदर्भ न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपण ज्यावेळी मागच्या वेळी आपण एक विषय बोललो होतो आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं तो तेव्हाचा जो विषय होता तो होता आपला की आमदार डॉक्टर देशमुखांची जी लढाई आपण समर्थपणे पेलली तो एक विषय आपण बोललो होतो. आज जेव्हा आपला 16-17 तासानंतर आता आपण अगदी 16-17 तासामध्ये आपला आमदार निश्चित होणार आहे. अशावेळी सद्यस्थितीतलं शहरातलं राजकारण आणि वातावरण ह्या दोन गोष्टी कशा आहेत? नाही, सद्यस्थितीत तर आता असं आहे की मतदारांनी आपला कौल देऊन दिलेला आहे. तो EVM मशीन्समध्ये सर्व बंद झालेलं आहे. सर्व पक्षाचे लोक आहे ते दावे करतायत की आम्हीच निवडून येणार आणि लोकांनी काय कौल दिला हा तर खरं म्हणजे कोणालाच माहीत नसतो, परंतु दावे केले जातात. त्या दाव्यांना काही आधार असतात. तर त्याच्यामुळे राजकारण आणि सध्याची स्थिती जी आहे ती अस्वस्थ अशा प्रकारची एक स्थिती असते. आम्ही आता ही 6वी निवडणूक लढतो आहे. तर मतदान झाल्यानंतर मतमोजणीपर्यंतचा जो कालावधी असतो हा खरं म्हणजे अत्यंत अस्वस्थ अशा प्रकारचा असतो. नेमका कौल काय असेल, काय दिला असेल, वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात. कधी कधी त्या बातम्या खऱ्या असतात, कधी कधी पुरवल्या जातात जाणून बुजून. अनेक गोष्टी असतात की आपल्यातलेच काही लोकांनी ज्यांनी काम केलेलं असतं त्यांच्याबद्दल मुद्दामून फीडिंग दिल्या जातं. तर ह्या अस्वस्थतेचा काळ असतो आणि म्हणून हा जो कालावधी असतो हा जरा कठीण असतो राजकीय लोकांच्या करता. आणि तशा वातावरणात आजही आम्ही सगळे लोक आहोत आणि त्या याच्यातनं फेजमधनं सध्या जातो आहोत. प्रतीक्षा आहे उद्याच्या मतदान मोजणीची. मतदान मोजणीला एकदा सुरुवात झाली आणि सुरुवातीचे काही फेऱ्या झाल्या की साधारणतः ट्रेंड जो असतो तो लक्षात येतो आणि जो ट्रेंड असतो तो साधारणपणे त्याच पद्धतीने पुढे जातो. मला आपल्याला एक प्रश्न असा विचारायचा आहे की दरवर्षीचं जर समजा आपण इतके 6वी निवडणूक आपण ही लढलात तर याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं आपल्याला जाणवते की सुरुवातीचं जे मतदान होतं ते मागच्या निवडणुकांमध्ये जास्त. आता समजा 2014चा जर विचार केला तर 64.19 एवढं विक्रमी मतदान त्यावेळी झालं होतं आणि आता आपण 60% येऊन थांबलेलो आहे. तर हा जो घसरता रेशो आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोलताय का? महाराष्ट्राबद्दल आणि अमरावतीबद्दल सुद्धा. नाही, अमरावतीला मागच्या वेळेला 55% मतदान झालं होतं. यावेळेला 49.43% मतदान झालं. तर मतदानाची जी टक्केवारी आहे ती निश्चितपणे घसरलेली आहे आणि ती याच मतदारसंघात आहे असं नाही, तर ती सबंध महाराष्ट्रात घसरलेली आहे. विशेषतः शहरी भागांचे जे मतदारसंघ होते, काल आम्ही मुद्दामून त्याची पाहणी केली. शहरी विधानसभा मतदारसंघ जे होते म्हणजे मुंबई असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, या ठिकाणी तर ती मोठ्या प्रमाणात घसरलेली आहे. एक मतदारसंघ तर असा आहे की जिथे 36% फक्त मतदान झालेलं आहे. त्याच्या मागची काय कारण आहे मला नेमकं कळलं नाही. कारण ज्या ठिकाणी सर्वात जास्त सुशिक्षित वर्ग राहतो त्या ठिकाणची टक्केवारी घसरणं मला असं वाटतं लोकशाहीसाठी अत्यंत अशा प्रकारचं एक सिग्नल आहे की ही जी अनास्था आहे मतदारांची, ही अनास्था खरं म्हणजे या सर्व एकूणच संसदीय व्यवस्थेबद्दल आणि लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. याच्यासाठी आपल्याला असं नाही वाटत का की म्हणजे एक व्यासंगी म्हणून की स्थलांतरित होणारा तरुण मतदार, आता समजा अमरावतीचं जर आपण उदाहरण घेतलं तर साधारणतः मला असं वाटते की अमरावती बढणाऱ्या या आजूबाजूच्या शहरांमधून सुमारे 5,000 मुलं किंवा तरुण हे नोकरीनिमित्त पुणे आणि मुंबई इथे असतील. बरोबर. त्यांची नावं इथेच आहेत. मतदानासाठी ते 2,500 ते 3,000 रुपये खर्च करून नुसत्या मतदानासाठी अमरावतीला येऊ शकत नाही, पण ते पुण्याला सुद्धा मतदान करू शकत नाही. मग यांच्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना करणं अपेक्षित नाही आहे का? किंवा मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करून त्याची पुनर्बांधणी करण्याची गरज सध्या काळाची गरज झालेली आहे असं आपल्याला वाटत नाही? अगदी योग्य आपण सांगितलं. बघा, ज्या मतदार याद्या आहेत ना, तर 1200 समजा मतदान एका मतदान केंद्रावर आहे. त्यापैकी सुमारे जवळजवळ 300 मतदार हे ट्रान्सफर होऊन गेल्या त्या एरियातून. म्हणजे तुम्ही जे बोलताय
जे मतदार तिथे उपलब्ध आहेत परंतु काही कारणास्तव बाहेर गावी शिक्षणाच्या निमित्ताने म्हणा किंवा नोकऱ्यांच्या निमित्ताने गेले आहेत ते वेगळे, परंतु 200, 300 मतदार असे आहेत की जे मृत झालेले आहेत किंवा त्या परिसर सोडून दुसऱ्या परिसरात गेलेले आहे आणि तरी त्यांची नावं तिथे आहे. आणि बरेचदा त्याबाबतची तक्रार तहसीलदारांकडे किंवा निवडणूक अधिकाऱ्याकडे निवडणुका सुरू होण्याच्या अगोदर केल्यानंतरसुद्धा ती नावं डिलीट होत नाहीत आणि त्यामुळे काय होत आहे की फुगत चालली आहे मतदार यादी. वास्तविक मतदार जे आहेत ते आणि प्रत्यक्ष असलेली यादी यामध्ये रिपिटेशन पण खूप आहे नावांचं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे बरेच नावं आहेत की जे स्थलांतरित होऊन गेलेले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदारच कमी आहेत. म्हणजे जिथे 1200 मतदार आहे एका मतदान केंद्रावर साधारणतः तिथले 200-300 तर निघूनच गेलेले आहेत. म्हणजे एक 900,000ची यादी शिल्लक आहे, 900ची यादी शिल्लक आहे आणि तिथले आज जर 600 मतदान झालं असेल तर आम्ही असं म्हणू शकतो की जे प्रत्यक्ष मतदार त्या ठिकाणी आहे त्यांच्या जवळजवळ 60-65% मतदान झालेलं आहे. परंतु फुगलेली यादी असल्यामुळे टक्केवारी जी आहे ती 49, 47, 48 अशी दिसते. याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. आणि मुख्यत्वे काय झालं आहे आमच्या इथल्या निवडणूक प्रक्रिया किंवा निवडणूक पद्धती ज्या आहेत की आता एकदा निवडणूक संपली की पुन्हा जोपर्यंत पुढच्या 5 वर्षाच्या आधी शासन त्याच्या बाबतीतचे गॅझेट नोटिफिकेशन्स काढून ती प्रक्रिया जेव्हा सुरू करते, नाव नोंदणी सुरू करते, तसं नाव नोंदणी पूर्ण 12 महिने सुरू असते पण कोणी नाव नोंदवत नाही. परंतु नाव नोंदणी सुरू करते. पण डिलिशन हा जो एक प्रकार आहे मुद्दामून आम्ही ते बघितलं मी स्वतः. तर आचार म्हणजे स्टँडर्ड आपला ह्याचा जो कोड आहे किंवा निवडणूक याचा इलेक्शनच्या संदर्भातलं जे मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलमध्ये नाव नोंदवणं खूप सोपं आहे. एकदा नाव टाकलं आणि BLO आला त्यांनी ते व्हेरीफाय केलं. अनेकदा BLO व्हेरीफाय करतात अनेकदा करत पण नाही आणि ते नाव नोंदलं गेलं की ते सोपं आहे. परंतु असलेले नावाची एंट्री डिलीट करणं एवढं क्लिष्ट करून ठेवलेलं आहे की असे अनेक नावं आहेत की जे रिपीट झालेले आहेत, जे वास्तवात नाही आहे, जे अस्तित्वात नाही आहेत, पण त्यांना डिलीट करण्याची सोपी आणि सुलभ पद्धतच नाही आहे, उपलब्ध नाहीत. प्रक्रिया अत्यंत जटिल आणि क्लिष्ट असल्यामुळे त्याच्यावरती निवडणूक संपल्याबरोबर पुढच्या वर्षीची निवडणुकीची तयारी करण्यासाठी खूप काम करण्याची गरज आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की ही जी सगळी प्रक्रिया आहे तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की देशाच्या संविधानाने निवडणूक आयोग तयार केला. देशाचा निवडणूक आयोग आहे ज्याचा चीफ इलेक्शन कमिशनर असतो, मुख्य निवडणूक आयुक्त असतो, त्याच्या हाताखाली सर्व स्टाफ असतो. राज्याचा निवडणूक आयुक्त असतो आणि त्याच्या हाताखाली म्हणजे तिथे जो स्टाफ असतो. परंतु तुम्ही जर बघितलं तर आपल्या लक्षात असं येईल की निवडणूक प्रक्रियेच्या राबवण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी कुठलाही स्वतंत्र असे विभाग जिल्हानिहाय किंवा तहसीलनिहाय उपलब्ध नाहीत. रेव्हेन्यूचे, महानगरपालिकांचे इतर जे कर्मचारी आहेत ह्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वापरून त्यांच्याकडून या सगळ्या प्रक्रिया पार पाडून घेतल्या जातात. त्याच्यामुळे अशा प्रकारची जी आहे याच्यात सुधारणा करण्यासाठी कोणताही स्कोप प्रशासकीय स्तरावर नाही. आणि जोपर्यंत तो स्वतंत्र त्यांचा केडर तयार केला जाणार नाही इलेक्शन कमिशनरच्या हाताखालचं तोपर्यंत मला असं वाटतं की हे शक्य होणार नाही. 100% बरोबर बोललात आपण अगदी की जोपर्यंत तो एक स्वतंत्र विभाग कार्यरत राहणार नाही तोपर्यंत या गोष्टीमध्ये मूलभूत परिवर्तन करणे ही जवळपास अशक्य गोष्ट आहे. त्यातल्या त्यात आपल्याकडनं एखादी गोष्ट अशी होऊ शकते की आज आपल्या हातामध्ये महापालिका आहे. महापालिकेकडे ज्या मृत्यूच्या नोंद रेग्युलरली होत राहतात त्या मृत्यूच्या नोंदी तरी अपडेट होतात की नाही हो याच्याबद्दल आपण काय सांगणार? नाही, आमच्याकडे ज्या मृत्यूच्या नोंदी असतात त्या आमच्या रेकॉर्डवर राहतात. त्या काही आम्ही इलेक्शन कमिशनला पाठवत नाही. आणि मी सांगितलं ना ती प्रक्रिया एवढी जटिल आहे की तुम्हाला आपण जर एखादी तक्रार केली किंवा एखादं सांगितलं किंवा हे जे नाव आहे हे नाव अस्तित्वात नाही किंवा हे डुप्लिकेट आहे किंवा हा माणूस इथे राहतच नाही तर त्याची प्रक्रिया एवढी जटिल आहे की तो BLO तिथे येणार, मग तो तिथे हे करणार, मग त्याच्यानंतर तिथे पंचनामा करणार, मग त्याचे ते वेगवेगळे फॉर्मॅट आहे ते भरून घेणार, मग त्याच्यावरती इथला जो निवडणूक अधिकारी असतो तो त्याच्या नोंदी करणार, मग ते शेवटी जिल्हा निवडणूक अधिकारी जो असतो त्याच्याकडे जाणार आणि मग ती एंट्री डिलीट होणार. म्हणजे एक नाव जर डिलीट करायचं असेल तर इतका कालावधी आणि इतकी मोठी प्रक्रिया करावी लागते की त्याच्यामध्ये कोणाला इंटरेस्टच राहत नाही. त्याच्यामुळे ते म्हणतात होणार काय आहे, नाव राहू द्या, मतदान होणार नाही, याच्यापेक्षा जास्त काय होणार आहे. आणि शाई लागलेली असल्यामुळे दुसऱ्यांदा परत मतदान होणार नाही याच्यावर आमचा दृढ विश्वास आहे. आणि या दृढ विश्वासावर ही व्यवस्था जी आहे ती अशी फुगत चालली आहे. आणि त्यामुळे वास्तविक जे मतदान आहे
ते मतदान होतच नाही आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता तहसीलदार आहेत, त्यांच्या हाताखाली जेवढे पटवारी असतात ते BLO म्हणून काम करतात, नायब तहसीलदार काम करतात. निवडणूक संपल्याबरोबर त्यांच्याकडे एवढी कामं असतात, शासनाच्या निरनिराळ्या योजना राबवायच्या असतात त्यांना, त्या योजनांचं काम त्यांच्याकडे असतं. महानगरपालिकेचे जे कर वसूल करणारे कर्मचारी असतात त्यांच्याकडे हे सगळं काम असतं, त्यांच्याकडे मग कर वसुली थांबलेली असते. त्यामुळे प्रत्येक व्यवस्था काय आहे, असं उधार दिलेला माणूस असतो, फटकन आपल्या याच्यात परत घेतात आणि ते त्यांच्या कामात लागतात. निवडणूक अधिकारी म्हणून एक काहीतरी इथे कार्यालय असतं कलेक्टर ऑफिसमध्ये, तो माणूस दिवसभर तिथे बसलेला असतो, त्याच्याकडे कोणता तरी एक ॲडिशनल चार्ज दिलेला असतो. आणि या सर्व याच्यामध्ये माझ्या दृष्टीने जे खरं संविधानाला अपेक्षित आहे, जे खरं निवडणूक आयोगाच्या अंतर्गत अपेक्षित आहे, जे लोकशाही व्यवस्थेमध्ये या सर्व निवडणुकांचं संचलन आणि क्रियान्वयन करण्याचं अपेक्षित आहे, ते सर्वच्या सर्व निश्चितपणे फसलेलं आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. आज ज्यावेळी आपण 2019च्या या निवडणुकींना सामोरं गेलात आपण, तर सुरुवातीची विकासाची जी भूमिका आपण घेऊन चाललेला होतात आणि आता मतदान झाल्यानंतर आपल्या पदरामध्ये कितपत यश पडलं असं आपल्याला वाटतं? खरं म्हणजे काय आहे की आम्ही विद्यार्थी चळवळीत असताना डॉक्टर सुनील देशमुख, आम्ही लोक, सुनील भाऊ माझे नेते होते आणि आम्ही सगळे लोक डॉक्टर श्रीकांत जिचकारांचे त्यांच्या याच्यामुळे राजकारणामध्ये आलो. डॉक्टर जिचकारांची अशी इच्छा होती, ते स्वतः आपल्याला माहीत आहे उच्च विद्याविभूषित होते, जगातल्या मोस्ट लर्नेड पर्सन्समध्ये होते, त्यांना 22 डिग्रीज होत्या. तर त्यांची इच्छा ही होती की चांगल्या शिक्षण असलेल्या, चांगल्या घराण्यातल्या, चांगल्या फॅमिलीतल्या मुलांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. कारण राजकारण हे शेवटी काय आहे, राजकारण हे माध्यम आहे. माध्यम कशाचं आहे, एकदा राजकीय व्यवस्थेमध्ये आलो की राजकीय व्यवस्थेमधून आम्ही निवडणुकांच्या माध्यमात जातो, निवडणुकींमधून आम्ही सत्तेच्या माध्यमात जातो आणि मग सत्तेच्या माध्यमातून आम्ही काय होतो, तर आम्ही लोकप्रतिनिधी होतो. एखादा माणूस जेव्हा साधारण कार्यकर्ता असतो आणि तो निवडून जातो, नगरसेवक झाला किंवा आमदार झाला किंवा खासदार झाला, तर निश्चित काय होतं, तर त्याच्यामध्ये निर्णयाची पावर हातात येते. म्हणजे निर्णय करण्याचे सर्व अधिकार त्याच्याकडे येतं, कारण तो त्या सभागृहाचं प्रतिनिधित्व करतो. आणि मग एकदा तुम्ही सभागृहात गेलात की मग तिथे काय असतं, तर तिथे धोरणं ठरवल्या जातात आणि म्हणून धोरणं जिथे ठरवल्या जातात तिथे जर चांगले सुशिक्षित लोक गेले तर निश्चितपणे त्या धोरणांमध्ये त्याचं प्रतिबिंब असतं आणि मग जे चांगले धोरणं ठरवल्या जातात ज्या ठिकाणी, तिथे चांगलं काम होतं. जिथे चांगलं धोरण राहत नाही तिथे चांगलं काम होत नाही. या भूमिकेवर आधारलेलं एक जवळजवळ 80च्या दशकामध्ये आम्ही लोक सगळे राजकारणात आलो होतो. आज 40 वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे, पण 40 वर्ष एका गोष्टीच्या बाबतीत आमचा विश्वास ठाम होता आणि तो आजही आहे की विकासाचं राजकारण करायचं, समाजाला दिशा देण्याचं राजकारण करायचं आणि जे आपल्याकडून शक्य होईल तेवढं काम करत राहायचं प्रामाणिकपणे. म्हणजे ज्या लोकांनी आपल्याकडे निर्णयाची शक्ती दिली आहे त्या समाजाला त्यातून परत देता आलं पाहिजे. एका हाताने घेतलेलं 2 हातांनी परत केलं पाहिजे. ह्या भूमिकेतून आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास केला. त्याला कुठेही तडा दिला नाही, कधीही त्याच्याशी तडजोड केली नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही खरं विचाराल तर आमच्यासाठी हा परीक्षेचा कालावधी असतो की ज्या विचारांवर आपली निष्ठा आहे ते विचार समाजामध्ये कुठे उभे आहेत. ते जर विचार समजा समाजामध्ये माणूस पराभूत होत नसतो. म्हणजे आदरणीय BT देशमुख सर नेहमी सांगायचे की निवडणुका या 2 व्यक्तींमधल्या दिसत असल्या तरी त्या 2 विचारांची लढाई असतात आणि मग कोणता विचार जिंकणार आहे आणि कोणता विचार पराभूत होणार आहे. सो आमचा एक विचार आहे, त्या विचाराच्या पाठीशी आम्ही आमचं आयुष्यभराचं सगळं उभं केलं. आपण पाहिलं असेल की ही संपूर्ण निवडणूक सुनील देशमुखांच्याकडून पूर्ण विकासावर आधारलेली निवडणूक होती. विकासाच्या पलीकडे त्यांनी एक शब्दसुद्धा आपल्या प्रचाराच्या दरम्यान किंवा आमचे जे पोस्टर्स, बॅनर्स तुम्ही बघितले असतील त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं इतर कुठलंही प्रचार आम्ही केला नाही, फक्त विकासावर आधारलेला प्रचार केला. त्याच्यामुळे आम्ही बघतो आहे, आमच्यासाठी सुद्धा परीक्षेची घडी असते, आम्ही बघतो आहे की तो विचार कुठे उभा आहे आणि त्याचा निकाल उद्या होणारच आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी सुद्धा विकासावर आधारलेलं जे आमचं जीवन आहे किंवा एक ध्येय आहे किंवा तो विचार आहे त्याचा आम्ही आता उद्या अभ्यास करणार काय स्थिती आहे. तर अमरावतीच्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर अमरावतीनंतर आपले जे उर्वरित 7 मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये बडनेरा, मोर्शी, वरुड, अचलपूर, तिवसा आणि धामणगाव रेल्वे, मेळघाट इत्यादींचा समावेश होतो. इत्यादी ठिकाणी भाजपाची आपली जी परिस्थिती आहे ती एकंदरीत आपल्याला कशी वाटते?
नाही, मी खरं सांगू का, मी तर अमरावती विधानसभा मतदारसंघ सोडून बाहेर कुठेच गेलोच नाही. आणि जवळजवळ बरेच दिवस झाले मी जेव्हापासून सुनील देशमुख हे अमरावती विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहेत तेव्हा त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे या दृष्टिकोनातून पूर्वीला आम्ही ग्रामीण भागात आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बऱ्यापैकी सक्रिय होतो. आता जिल्ह्याच्या राजकारणात काही फारसे सक्रिय नाही आहोत. काँग्रेसमध्ये असताना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यावेळेसची जी आमची फळी होती, युवक काँग्रेसची असेल, NSYची होती, ते सगळे लोक हळूहळू आम्ही जसे जसे वर जात गेलो तसे तसे ते पण वर गेले. काही जिल्हा परिषदचे सदस्य झाले, काही पंचायत समितीचे सदस्य झाले, काही नगर परिषदांमध्ये निवडून आले, काही नगराध्यक्ष झाले. तेव्हा तो जो एक बंध होता आमच्या ह्याच्यातला तो सुरू होता. त्याच्यामुळे बऱ्यापैकी फीडबॅक आणि जाणं येणं होतं. आता ह्या 7 विधानसभा मतदारसंघामध्ये काय स्थिती आहे ही नेमकेपणा सांगता येणार नाही मला. जसं आता आपण बघितलं की निवडणुका ज्या दिवशी पार पडल्या 21 ऑक्टोबरला, तर 21 ऑक्टोबरच्या रात्री आपल्या विरोधकांनी फटाके फोडून आणि जल्लोष साजरा केला. तर अशाही परिस्थितीमध्ये आपली भूमिका जी आहे ती अगदी एखादा जो ज्याला आपण दीपस्तंभ म्हणतो त्या दीपस्तंभासारखे आपण स्तब्ध उभे आहात आणि म्हणजे डॉक्टर देशमुखांचं जे वलय आहे ते अगदी स्तब्धपणे या सगळ्या गोष्टीकडे अगदी शांततेने पाहते आहे. आणि कुठल्याही प्रकारचा विजयाचा उन्माद किंवा उद्या चालून जर समजा एखादी हे वाटली काही कॉन्ट्रावर्सी तयार झाली तर त्याच्याबद्दल सुद्धा काडी मात्र लवलेश कोणाच्याही चेहऱ्यावर दिसत नाही आहे. आणि हे नेमकं म्हणजे असं राजकारण हे खरोखरचं राजकारण वाटते. पण विजयाचा उन्माद हा न काही करता साजरा करणं हे कितपत योग्य वाटते आपल्याला? विजयाचा उन्माद काय असतं की मी सांगितलं ना 6 निवडणुका पाहिल्या, त्याच्यामध्ये चांगले वाईट आयुष्याचे अनेक अनुभव घेतले. जो माणूस आज विजयी होतो तो उद्या पराभूत होतो, पराभूत झालेला पुन्हा विजयी होतो. त्यामुळे विजय आणि पराभव हे शेवटी परिणाम असतात. शेवटी महत्त्वाचं काय असतं तर ते असतं तुम्ही कसे लढता ते, आणि लढणं हे महत्त्वाचं असतं. आम्ही जवळजवळ 80-81 सालापासून विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्ये उतरलो, NSYच्या त्या माध्यमातून विद्यापीठाच्या निवडणुका आणि संबंध जवळजवळ 40 वर्षाचा हा जो राजकीय पट आहे या पटामध्ये अनेक पक्षांना वर येताना पाहिलं, अनेक पक्षांना खाली जाताना पाहिलं, अनेक लोकांना आमदार होताना पाहिलं, मंत्री होताना पाहिलं, त्यांना मंत्रिपदावरनं उतरताना आणि जमीनदोस्त होताना पाहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय बघितलं तर मोठ्या मोठ्या नेत्यांना निवडणूक हरल्यानंतर संपतानासुद्धा पाहिलं की एकदा निवडणूक संपली ते जर निवडणुकीत हरले तर त्यांच्या दारावर कुणी नसतानासुद्धा आम्ही बघितलं. तुलनेने आम्ही या बाबतीतचे जे आमचे अनुभव आहेत ते अतिशय चांगले अनुभव आहे की शेवटी लोक जर तुमच्यासोबत असतील, टीम जर तुमच्यासोबत असेल तर परिणामांची फिकर कशाला करायची, घाबरायचं कशासाठी. ज्याच्या मी सांगितलं ना ज्या विचारांवर निष्ठा ठेवून आपण लढत असतो तो विचार शेवटपर्यंत जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आपण लढत न्यायचा याच्यावर आमची निष्ठा आहे. आणि त्याच्यामुळे एक इतके वर्षाच्या या सर्व चांगल्या वाईट अनुभवातून जीवनामध्ये एक स्थितप्रज्ञता येते माणसाला, ती हळूहळू येते. म्हणजे तुम्ही म्हणता त्या फेजमधून मी गेलोच नाही अशातला भाग नाही. निवडणूक व्हायचीच असते तर फटाके फोडले, आम्ही पण फोडले बरेचदा, 2-3दा असं घडलं. आम्ही म्हणजे मी नाही फोडले, परंतु जे कार्यकर्ते होते आम्ही त्यांना सांगायचो की असं करू नका. शेवटी निकाल हा तुमच्या हातात नाही, जनता जनार्दनाने काय कौल दिला हे तुम्हाला माहीत नाही. पण असतात काही लोक अतिउत्साही असतात, काही लोक खरोखर मनापासून त्या सर्व व्यवस्थेमध्ये इन्वॉल्ड असतात. परंतु या सर्व याचा काही फारसा परिणाम निवडणुकीच्या निकालावर किंवा आमच्या मनस्थितीवर होत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे असे अनेक प्रसंग जीवनात बघितलेले असल्यामुळे आणि आपल्या विचारांवर श्रद्धा असल्यामुळे आम्हाला कधीही या बाबतीत भीती वाटत नाही किंवा अस्तित्वाच्या संदर्भातली कोणतीही भीती आमच्या जीवनामध्ये राहत नाही. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आमचे गुरु जे आहेत त्यांनी आम्हाला हा सिद्धांत शिकवला. तुम्ही अनेक आता तुमच्या माध्यमातून मी अमरावतीच्या नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो, बरेचदा मी तो सांगत असतो. तो आहे उपयुक्ततावादाचा सिद्धांत म्हणतात याला, की उपयुक्तता आणि अस्तित्व हे दोन्ही एकमेकांना जोडलेल्या गोष्टी असतात जीवनामध्ये. आणि माणूस फक्त आपल्या अस्तित्वाचा विचार करतो, प्रत्येकच, म्हणजे तो राजकीय क्षेत्रातला नाही तर प्रत्येक. तुम्ही आता या चॅनलमध्ये आहात तर तुम्हाला सतत भीती असते अस्तित्वाची की दुसरं कोणतं चॅनल येईल आणि माझ्या चॅनलला मागे घेऊन जाईल. हे जे भय असतं ना, ह्या भयाचं मुख्य कारण हे असतं की आपलं अस्तित्व संपेल का याची भीती असते आणि म्हणून आपण आपल्या अस्तित्वाचा विचार करतो. उपयुक्ततावादाचा सिद्धांत हे सांगतो की उपयुक्तता आणि अस्तित्व हे दोन्ही एकमेकांशी जोडलेल्या गोष्टी आहे. जर तुमची उपयुक्तता असेल
तर तुमचं अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही जगात. कोणीच नाही संपवू शकत. कितीही मोठी शक्ती तुमच्या विरुद्ध असली तरी तुमचं अस्तित्व नाही संपवू शकत. आणि तुमची जर उपयुक्तता संपली असेल तर जगातली कोणतीही शक्ती तुमचं अस्तित्व टिकवू शकत नाही. तुम्हाला संपणंच आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल बघा, मोठे मोठे विचार, आयडियॉलॉजीज ज्या आहेत की आज तुम्ही जर रशियाची स्थिती पाहिली तर एकेकाळी ज्या लोकांचे पुतळे उभारून संबंध जगाने त्यांची आयडियॉलॉजी स्वीकारली, त्यांचे पुतळे शेवटी तिथे लोकांनी पाडून टाकले. सो ही जी भाग असतो, म्हणून आम्ही आमच्या उपयुक्ततेचा विचार करतो, अस्तित्वाचा विचारच करत नाही. अस्तित्व हे नेहमी उपयुक्ततेला फॉलो करणारी गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या उपयुक्ततेचा विचार करायचा, त्याचं भयच राहत नाही मनामध्ये. 24 ऑक्टोबर रोजी या 8ही विधानसभांचा आणि सोबतच महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभांचा जो निवडणुकीचा निकाल आहे हा सकाळी 7 वाजतापासून सुरू होणार आहे. मतगणना जी आहे, EVM मशीन्स 7 वाजता ओपन केल्या जाणार आहेत आणि त्या उघडल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये साधारणतः 11-11:30 वाजेपर्यंत आणि 2 ते 2:30 वाजेपर्यंत पूर्ण चित्र हे सुस्पष्ट होणार आहे. आपण क्षणोक्षण विदर्भ न्यूज आपल्यासोबत राहणार आहेत. अमरावतीत आणि विदर्भातल्या सर्व जागांचा तपशीलवार निकाल आम्ही आपल्यापर्यंत अगदी तासातासांनी, अर्ध्या तासांनी पोचविणार आहोत. प्रत्येक ठिकाणी विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी हे आपल्या तयारीनिशी मतदान केंद्रावरती असणार आहेत आणि तिथून ते आपल्याला सांगणार आहेत की कुठल्या प्रकारची परिस्थिती पहिल्या फेरीनंतर, दुसऱ्या फेरीनंतर येणार आहे. आणि त्यासाठी उद्या पुनश्च एकदा या माजी महापौर असलेले आणि विद्यमान नगरसेवक असलेले मिलिंद चिमोटे हे आपल्यासोबत परत राहणार आहेत. त्यांना आपण या निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊया आणि उद्याची निवडणूक ही हसत खेळत वातावरणात मतदान हे पार पडो आणि लोकशाहीचा हा जो उत्सव आपण साजरा करतो हा मोठ्या थाटामाटात अगदी आनंदात पार पडो अशा शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया. पुनश्च पाहत राहा विदर्भ न्यूज. धन्यवाद.